तारदाळ हातकणंगले रोडवर ओव्हरलोडमुळे टेम्पो पलटी. सुदैवाने जीवितहानी टळली. हातकणंगले तारदाळ मार्गावर गुरुवारी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान MH05BH 3989 या क्रमांकाचा टाटा कंपनीचा मालवाहतूक टेम्पो पलटी झाल्याची घटना दत्त मंदिर परिसरात घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार हातकणंगले येथून तारदळकडे येणाऱ्या सदर टेम्पोमध्ये ताग्यांचा ओव्हरलोड माल भरलेला होता. दरम्यान मुख्य रस्त्यावर आरटीओ विभागाकडून वाहन तपासणी सुरू असल्याने ती टाळण्यासाठी चालकाने ठाकरेनगर येथील अरुंद रस्त्याचा पर्याय निवडला. मात्र या रस्त्यावर मोठा चढ असल्याने टेम्पो चढ चढताना अचानक मागे घसरला. त्यामुळे चालकाचा ताबा सुटून टेम्पो रस्त्यालगतच्या खड्ड्यात पलटी झाला. सुदैवाने जीवितहानी टळली. अपघातानंतर परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली होती. हातकणंगले तारदाळ मार्गावर ओव्हरलोड व बेफाम वाहतुकीचे प्रकार वारंवार घडत असून याबाबत यापूर्वीही अनेकदा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तरी देखील संबंधित यंत्रणेकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येते. या मार्गावर शाळा, दवाखाने तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने अशा प्रकारच्या घटनांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गंभीर समस्येकडे इचलकरंजी प्रादेशिक परिवहन विभाग व शहापूर पोलीस ठाणे यांनी तातडीने लक्ष देऊन नियमभंग करणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांतून जोर धरू लागली आहे. महान कार्य न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ.